नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनल डेली OTTवर. बिग बॉस मराठी 5व्या सीझनला आत्ता सुरुवात झाली आहे. बिग बॉस मराठीच्या होस्टिंगची जबाबदारी रितेश देशमुख सांभाळत आहेत. आता या सीझनमध्ये अभिनेत्री वर्षा उसगावकर देखील सहभागी झाली आहे. तर बिग बॉस मराठीचा नवा सीझन नुकताच सुरू झाला. या सीझनमध्ये घरात जायचा पहिलाच मान मिळाला होता तो महाराष्ट्रीयन महानायिका असलेली अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना. खरं तर गेल्या काही दिवसांपासून यांच्या नावाची चर्चा सुरू होती, पण यांनी हे वृत्त खोटं असल्याचंही म्हटलं होतं. मात्र आता त्या घरात दाखल झाल्या आहेत. वर्षा यांच्यानंतर बिग बॉसच्या घरात दाखल झाली ती कोकण हार्टेड अंकिता वालवकर गर्ल. पण घरात एंट्री झाल्यानंतर ती सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसते. तर झालं असं की ज्या वर्षा उसगावकर यांना अवघा देश ओळखत होता, त्यांचं नाव अंकिता वालवकर हिने चुकीचं घेतलं. अंकिता वालवकर हिने घरात एंट्री घेतली आणि ती वर्षा उसगावकर यांना भेटली. या भेटीत अंकिता वालवकर हिने वर्षा उसगावकर यांचं नाव आजगावकर असं घेतलं. त्यामुळे इतक्या मोठ्या अभिनेत्रीचं नाव चुकल्याने कोकण हार्टेड सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे. अंकिता प्रभू वालवकर ही सोशल मीडियावर स्टार आहे. ती सोशल मीडियावर विशेष सक्रिय असून हल्लीच ती अनेक TV शोमध्येही तसेच विविध कार्यक्रमांमध्येही दिसली आहे. तर चला हवा येऊ द्यामध्ये पाहुणी म्हणून तर पुरस्कार सोहळ्यात रेड कार्पेट अँकर म्हणून तिने जबाबदारी पार पाडली. दरम्यान अंकितासोबत बिग बॉस मराठीच्या घरात एंट्री झाली कलर्स मराठी वाहिनीवरील हिरोची. रमा राघव या मालिकेतील निखिल दामले या शोमध्ये दाखल झाला आहे. तर विनोदी अभिनेते पंढरीनाथ कांबळे अर्थात पॅडी याची बिग बॉस मराठीच्या घरात एंट्री झाली आहे. नेहमीच राजकीय सभा गाजवणारा छोटा पुढारी घनश्याम दरवडे देखील स्पर्धक म्हणून या सोहळ्यात सहभागी झाला आहे. तर परदेसी गर्ल आणि सॉलिड डान्स परफॉर्मन्स इरिना आता इंटरनॅशनल स्टाईलने कल्ला करताना दिसणार आहे. स्प्लिट्सविलाचा स्टार अरबाज पटेल, बारामतीचा रांगडागडी वैभव चव्हाण या दोघांचीही बिग बॉसच्या घरात एंट्री झाली आहे. तर अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी आमच्या चॅनल डेली OTTला सबस्क्राईब करा.